ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंना खुली ऑफर। उद्धवजी 2029 पर्यंत आता तुमचा काहीही स्कोप नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत। तर आम्हाला विरोधी बाकावर यायचा काहीही स्कोप नाही, तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा इकडे स्कोप आहे, अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आहे। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिली आहे। 2029 पर्यंत तुमचा इकडे येण्याचा, आमचा तिकडे जाण्याचा काही स्कोप नाही, पण तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, इकडे खूप स्कोप आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना संबोधून म्हटलंय। आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे थेट जाऊयात। अजित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे, आधी त्यांनी काय ऑफर दिली ते आपण ऐकूयात। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। तर आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जाऊयात। अजित, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना एक खुली ऑफर दिली आहे, तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे, काय सांगशील? ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये अंबादास दानवे यांच्या निवृत्तीचा जो निरोप जे भाषण सुरू आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा समोर बसलेले उद्धव ठाकरे जे त्यांना टोला मारला आणि ज्यावेळेस सावरकरांचा मुद्दा आला असेल किंवा विविध हिंदुत्वाच्या आंदोलनाचा मुद्दा आला असेल यावरून टोले लावले होते। पण ज्यावेळेस सगळा विषय आला की पुन्हा अंबादास दानवे यांना विरोधी पक्ष नेता करता येईल का, तर हा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा आहे। पण जर त्यांना यायचं असेल तर म्हणजे आम्ही विरोधात बसण्यापेक्षा तो आम्हाला स्कोप उरलेला नाहीये 2029 पर्यंत। पण उद्धव ठाकरे तुम्हाला जर विचार करायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि ते वेगळ्या पद्धतीने हे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी राजकीय वर्तुळामध्ये एका वेगळ्या चर्चेला उधाण दिलेलं आहे। मध्यंतरी आपल्याला माहिती कशा रीतीनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील हे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होते। असंही सांगितलं जात होतं की वेगवेगळ्या काही पातळ्यांवरती शिवसेना उभाटा पक्ष जो आहे तो आणि भाजप काही वेगळ्या युती करण्यात तयारीत आहेत, अशा अनेक बातम्या आल्या होत्या। त्यात आता थेट मुख्यमंत्र्यांनी अशी ऑफर दिल्यामुळे नेमकं मुख्यमंत्र्यांच्या मनात ठीक आहे अजित, एकदा पुन्हा आपण ऐकूया मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय ऑफर दिली आहे उद्धव ठाकरेंना। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। या संदर्भात बोलूयात। आपले प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे, काय तिथली परिस्थिती आहे? असेल तर आज सभागृहामध्ये विधान परिषद सभागृहामध्ये अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचं भाषणासाठी देवेंद्र फडणवीस जात असताना हा प्रसंग घडल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला। हे दोघांची ही लॉबीमध्ये अवघी 4 सेकंदाची भेट होती। मात्र या भेटीमुळे विधिमंडळामध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। मात्र आपण पाहत असाल तर व्हिज्युअलच्या माध्यमातून दोन्ही प्रमुख नेते आपल्याला अधिवेशनादरम्यान अनेक वेळा भेटताना पाहायला मिळतात आणि आज देखील आपल्याला त्या स्वरूपाची तर अजित, मी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे सर सोबत जोडले गेलेले आहेत। सर, मुख्यमंत्र्यांनी आता उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे इकडे पुन्हा येण्याची, युती मध्ये जुडण्याची, काय सांगाल? नाही,
आता ते काय मुख्यमंत्री त्यांच्या हिशोबाने जे काय बोलले असतील तर ते मला वाटतं की मिश्किलपणे बोलले असतील, उपवासाने कदाचित ते बोलले असतील, कारण ते तेवढं सिरियस त्या पद्धतीने बोलतील असं वाटत नाही. पण शेवटी मुख्यमंत्री आहेत ते, मला वाटतं हा प्रश्न आपण त्यांनाच विचारलेला बरा. पण ऍज पर ऍज आम्हाला असं वाटतंय की हे सगळं जे आहे ते मला वाटतं मिश्किलपणे आपण बोलतो की आता तिकडे संपलंय, आता तुम्ही इकडे या, तर त्यासाठी ते बोलले गेले असलं पाहिजे. ते मला वाटतं एवढं सिरियसली घेण्याचं काही कारण नाही. राजूजी, त्यांना तर आम्ही विचारूच हा प्रश्न, पण तुम्हाला विचारण्याचं कारण की आपण मित्रपक्ष आहात त्यांचे, मग तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या वाक्यावर? नाही, आमची काहीच प्रतिक्रिया नाही. कदाचित त्यांना भाजप बरोबर जायचं असेल म्हणून ते विचारत असतील. आज आमची युती रिपब्लिकन सेनेबरोबर झाली, ती शिवसेनेची युती झाली, महायुतीची झाली नाही. शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली, तर कदाचित त्यांच्या मनात तसं असेल तर त्या पद्धतीने ते बोललं जाईल. पण महायुतीमध्ये अशा कुठच्याही गोष्टीची अजिबात चर्चा झालेली नाहीये. पण शेवटी मुख्यमंत्री आहेत, मोठे नेते आहेत. निश्चितच तर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.